बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील कामगार महिलांना आणखीन एक आपल्या भावाची भेट। महाराष्ट्रामध्ये 2022 नंतर झालेल्या सत्ता बदलामुळे महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि त्या सरकारनं जो कामाचा झपाटा लावला तो आजतागायत कायम आहे आणि पुढेही कायमच राहील। यामध्ये विशेष म्हणजे सरकारनं लाडक्या बहिणीसाठी बऱ्याच प्रकारच्या योजना राबवणं सुरू केलं। प्रामुख्यानं एसटी प्रवास भाड्यामध्ये 50% सूट, उज्ज्वला गॅस योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि कामगार महिला भगिनींना संसारात मुख्यत्वे लागणारे किचन सेटचे वाटप। असंच दिनांक 28 सप्टेंबर रोजी सुपोजिनिंग फॅक्टरी जळगाव जामोद इथं मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र कामगार मंडळद्वारे नोंदणी केलेल्या महिला भगिनींना कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणावर किचन सेटचं वाटप करण्यात आलं। नोंदीत बांधकाम कामगार हा आधी फक्त शहरी भागापर्यंत मर्यादित होता, परंतु आमदार डॉक्टर संजय कुटे हे 2019 मध्ये जेव्हा कामगार मंत्री होते तेव्हा त्यांनी त्यामध्ये बरीच सुधारणा करून त्याचा प्रत्येक गावापर्यंत विस्तार झाला पाहिजे। तसंच कामगारांसाठी अनेक योजना असून त्याचा लाभ प्रत्येक कामगारांना घेतलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केलेत आणि त्याचंच फलित म्हणून माता भगिनींना मोफत किचन सेटचं वाटप करण्यात आलं। त्यामध्ये अजूनही अनेक योजना असून त्याचा सुद्धा लाभ नोंदित महिला भगिनींना मोठ्या प्रमाणावर मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावे। तसंच या योजना बंद करण्यासाठी विरोधकांनी किती प्रयत्न केले तरीही माता भगिनींसाठीच्या या योजना कधी बंद पडू देणार नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं। त्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, डॉक्टर किशोर केला, परीक्षित ठाकरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर राहून त्यांनी विशेष परिश्रम घेतले। एका काँग्रेसच्या नेत्याने स्टेटमेंट केलं की हे 1500 रुपये दर महिन्यातून या लाडक्या बहिणींना विकत घेत आहे। किती घातलेलं स्टेटमेंट आहे की नाही आहे? बहिणींना विकत घेऊ शकते। काही काही सांगितलं आमचं शासन आलं त्या योजनाबद्दल करून टाकणार, महाविकास आघाडीचं शासन आलं तर आपण सगळे टीव्हीवर पाहतो, पेपर वाचतो, ही योजना आम्ही बंद करणार, खोलीमध्ये पैसे कुठून आणणार, पैशाची तरतूद ऑलरेडी 1 वर्षाची आपण 40,000 कोटीची तरतूद ही करून ठेवलेली आहे आणि तुम्हाला विश्वास देतो ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शासन कदापिही योजना तुमच्या आशीर्वादाने बंद होऊ देणार नाही। प्रतिनिधी संजय दांडगे, जळगाव, जामोद, बुलढाणा, NTV न्यूज मराठी।